ज्याप्रमाणे भारतीय बॅट्समनने आपली एक प्रकारे भडास जी होती ती बर्मुडावर काढली, अगदी तशीच कामगिरी भारतीय बॉलर्स देखील करतात की नाही ते आपण बघणार आहोत। याचा श्रीगणेशा पहिल्याच ओव्हरमध्ये ओव्हिलर पिचर या खेळाडूला बाद करून क्लीन बोल्ड करून सुरुवात झाली। त्यानंतर लगेचच जहीरने दुसरा ओपनर स्टीव्हन आउटरब्रिज याच्या परत दांड्या गुल केल्या आणि भारताला 2 विकेट मिळवून दिल्या। पूर्ण वेळ भारतीय बॉलिंग असाच भेदक मारा करत होती। मुनाफ पटेलने डेलॉन बॉर्डर याला आउट केले तर जंबो अनिल कुंबळेच्या फिरकीत त्यांचा कॅप्टन अडकला व एकही धाव न करता कॅप्टन बाद झाला। रेग्युलर टाईममध्ये विकेट्स या पडत होत्या। भारतीय बॉलर्स आज कोणालाही सोडायचे नाही या आवेशात खेळत होते। भारतीय बॉलर्स आज कोणालाही सुट्टी देण्याच्या मूडमध्ये नव्हते, पण एका बाजूने त्यांचा प्लेयर डेव्हिड हेम्प हा चिकाटीने खेळत होता व तोच एक बर्मुडाचा बॅट्समन होता ज्याने 50च्या पुढे आपल्या धावा केल्या होत्या, वैयक्तिक धावा 50च्या पुढे। पण बाकी प्लेयर्सचा निभाव हा काही लागत नव्हता। भारतीय मारा इतका भेदक होता की बर्मुडाचा डाव अवघ्या 156 धावांवर गुंडाळला। त्यावेळेस फक्त त्यांच्या 3 प्लेयर्सनी दुहेरी धावसंख्या गाठली होती, बाकी सर्व प्लेयर्स एकेरी धावसंख्येवर आऊट झालेले होते। भारताने बर्मुडाला 257 धावांनी नमवले होते। भारताला पहिला विजय हा 2007च्या या 50 ओव्हर्सच्या वर्ल्ड कपमध्ये मिळाला होता, परंतु तरी मनामध्ये बांगलादेशच्या पराभवाच्या जखमा ज्या होत्या त्या तशाच होत्या। परंतु बर्मुडावरील विजयाने त्या जखमांवर थोड्याफार प्रमाणात फुंकर मारण्याचे तर भारताला गवसलेला हा सूर भारतीय टीम कायम ठेवते का? भारतीय बॅट्समन व भारतीय बॉलर हीच कामगिरी पुढच्या मॅचमध्ये देखील तशीच करतात का? भारतीय चाहत्यांचे टीमवरील प्रेम असेच राहते का? या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत, परंतु त्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून।